Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला प्रॅक्टिस सेट 2.6 आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन की जे एवढं मोठं चॅप्टर आहे की ज्याचे तुम्ही एवढे सारे व्हिडिओ बघितले पण सगळ्यात महत्त्वाचं 12 मार्क्स मिळवून देणारं तुम्हाला हे चॅप्टर आहे. हे चॅप्टर फायनली आपलं इथे झालेलं आहे. त्याच झालेलं म्हणजे झाल्यासारखंच आहे. आज आपला लास्ट व्हिडिओ आहे. बोर्डाच्या एक्झाम मध्ये खूप वेळा 4 मार्क्स साठी विचारलं झालेलं, त्याच्यामुळे कुठेतरी IMP लिहून ठेवा. काय क्वेश्चन आहे सगळ्यात पहिले आपण नेहमीप्रमाणे समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण इझिली आन्सर काढू शकतो. इफ 460 इज डिवाइडेड बाय नॅचरल नंबर. आता आपण कृती करूया. 460 ला एका नॅचरल नंबरने डिवाइड केलं. नॅचरल नंबर म्हणजे माहिती तुम्हाला, द नंबर्स विच आर स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी इज कॉल्ड ॲज अ नॅचरल नंबर. होल नंबर म्हणजे त्याच्यामध्ये 0 ऍड असतो. 0 1 2 3 आणि पुढचे नंबर्स तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मग पहिलं सेंटेन्स कळलं. इफ 460 इज डिवाइडेड बाय नॅचरल नंबर, तो नॅचरल माहिती का नाही. क्वोशंट इज 6. क्वोशंट जो आहे इथे येणारा जो भागाकार आहे याला काय म्हणतो आपण, क्वोशंट. याला काय म्हणतो आपण, क्वोशंट. त्याच्यानंतर याला काय म्हणतो रे, याला काय म्हणतो रे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्याने भाग देतो जो नॅचरल नंबर आहे त्याला आपण डिवायझर म्हणत असतो. काय म्हणत असतो, डिवायझर. ज्याला भाग देतो तो काय असतो, डिव्हिडंड. काय असतो, डिव्हिडंड. तुम्हाला एक मराठीमध्ये पाठ केला असेल, भाज्य बरोबर भाजक. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा. हा मराठीमध्ये आहे, हाच आता आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करूया. मग आता भाज्य म्हणजे काय, भाज्य. आता हे सगळेजण तुम्ही सेमीवाले आहे त्याच्यामुळे टीचर व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, नथिंग, टेन्शन घेऊ नका. भाज्य म्हणजे डिव्हिडंट. डिव्हिडंट इज इक्वल टू, डिव्हिडंट इज इक्वल टू भाजक म्हणजे डिवायझर, डिवायझर इनटू भागाकार म्हणजे क्वोशंट, इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर, प्लस रिमाइंडर म्हणजे बाकी. ओके, हा एक फॉर्म्युला आहे, तो आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, मग आता आपण वाचलं 460 इज डिवाइडेड बाय नॅचरल नंबर. इथे कुठला तरी नॅचरल नंबर आहे, कदाचित तोच एक्स मानावा लागणार आहे कारण की आपल्याला तो दिलेलाच नाही. क्वोशंट इज 6 मोर, 6 मोर म्हणून प्लस 6 केले. बघा हळूहळू एक एक वाचते कृती. क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स ऑफ डिवायझर. ऑफ डिवायझर. डिवायझर काय मांडलेला आहे, समजा डिवायझर आपण एक्स मांडला तर 5 टाइम्स, डिवायझरच्या 5 टाइम्स म्हणजे काय होणार आहे, हा 5x होणार आहे. सिंपल आहे. जर आपण डिवायझर एक्स मांडला तर तो जो क्वोशंट आहे तो 6 मोर म्हणून प्लस 6 आणि 5 टाइम्स म्हणून 5 टाइम्स ऑफ डिवायझर. डिवायझर काय मांडला होता, एक्स म्हणून 5x प्लस 6 म्हणजे क्वोशंट तुमचा हे येणार आहे. अँड रिमाइंडर इज 1. रिमाइंडर काय येणार आहे तुमचं, लास्टला 1 येणार आहे. हा काय आहे तुमचा रिमाइंडर, काय आहे 1. बाकी जे म्हणतो मराठीमध्ये, बाकी तुमची 1 येणार आहे. फाइंड क्वोशंट अँड डिवायझर. क्वोशंट आणि डिवायझर काय आहे ते शोधायचे आहे. अर्ध उत्तर इथेच मिळालेलं आहे. लेट द डिवायझर इज इक्वल टू x देन क्वोशंट इज इक्वल टू 5x प्लस 6 आणि मग पुढे हा फॉर्म्युला मध्ये आपण किमती टाकूया आणि फटाफट आन्सर काढूया. सोल्युशन कसं करणार, पहिले लेट घेऊया. लेट द आपला काय डिवायझर ना, देअरफॉर डिवायझर इज इक्वल टू x. डिवायझर इज x. डिवायझर x मांडलं. क्वोशंट देन क्वोशंट भागाकार जो आलेला आहे, क्वोशंट इज काय आला, क्वोशंट काय सांगितलं त्यांनी, काय सांगितलं, क्वोशंट इज 6 मोर प्लस 6. 6 मोर, मोर शब्द असल्यानंतर प्लस. देन 5 टाइम्स म्हणजे 5. देन डिवायझर, डिवायझर काय म्हणला x, सो 5x प्लस 6. क्वेश्चन काय झाला, 5x प्लस 6. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. देन रिमाइंडर इज 1. रिमाइंडर काय आहे तुमचा 1 आहे. मग आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत. हा फॉर्म्युला सगळ्यांनी कुठेतरी लिहून ठेवा. लक्षातच ठेवायचा. हा आपण ऑलरेडी हा 5th 6th स्टँडर्डला तुमचा फॉर्म्युला झालेला असणार आहे. ठीक आहे, काय आहे तुमचं, डिव्हिडंट, डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार क्वोशंट प्लस रिमाइंडर. प्लस रिमाइंडरचा आर लिहिते फक्त मी. ठीक आहे, याच्यात व्हॅल्यू टाकूया. डिव्हिडंट किती आहे तुमचा, डिव्हिडंट बघा इथे दिलेला आहे, डिव्हिडंट आहे किंवा लेट डिव्हिडंट काय दिलेला आहे 460. सो आपण इथे डिव्हिडंट काय करूया लिहून घेऊया. तो किती आहे 460. डिवायझर
डिवायझर माहिती नाही, एक्स येतो, एक्स आहे, इंटू क्वशंट माहिती आहे आम्हाला 5x + 6 प्लस रिमाइंडर माहिती आहे आम्हाला किती आहे 1. ठीक आहे, स्वतः हे फटाफट सॉल्व करणार आहोत. 460 x + 5 किती झाले तुमचे 5x², हे प्लस साइन ॲज इट इज 6 × x 6x, म्हणजे इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं फ्रेम होतं आहे. ठीक आहे, +1. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करण्यासाठी काय करूया, हे इकडे आणूया आणि हे सगळं इकडे नेऊया, किंवा तसं ठेवलं तरी चालणार आहे. 5x² + 6x + 1 ॲज इट इज, हा +460 आहे, इकडे जाताना -460 होईल आणि इकडे आपण 0 दाखवून देऊया, म्हणजे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फ्रेम होणार आहे. ठीक आहे, देअरफॉर 5x² + 6x, आता फक्त याचं प्लस मायनस, आता 1 मधून 460 जातो का, नाही, मग 460 मधून 1 मायनस करा, किती आलं रे तुमचा, इथं 9 आला. नंतर इथे काय झाला तुमचा 459, किती झाला 459 झाला, पण त्याला चिन्ह, याचं चिन्ह मायनस आहे ना, म्हणून याला मोठ्या संख्येचं म्हणजे -49 = 0. अशा पद्धतीने हे काय झालेलं आहे, आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे फ्रेम झालेलं आहे. आणि आता आपण हे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करणार आहोत. फॅक्टरायझेशन मेथड खूप सिंपल आहे, म्हणून आपण काय करूया, त्याच मेथडने हे एक्झाम्पल इथे सॉल्व करूया. आता फॅक्टरायझेशन मेथड सगळ्यात महत्त्वाचं. फॅक्टरायझेशन आता हे आपण छोटं पण करू शकत नाही, कारण 5, 6 हे सगळे एका टेबलमध्ये नाही. मग आता फॅक्टरायझेशन मेथड करत असताना आपण याचा आणि याचं मल्टिप्लाय करत असतो, त्याचा जेवढं मल्टिप्लिकेशन येईल त्याचे फॅक्टर, आणि त्याचं जे ॲडिशन आहे ती +6 आली पाहिजे. ठीक आहे, पहिले आपण काय करूया, 459चं मल्टिप्लाय करून घेऊया. 5 जा 9, 5 जा 45 कॅरी ओव्हर 4, 5 5 जा 25, 26, 27, 28, 29, 29चा 9, हाचे आले 2, 5 4 जा 20, 20 + 2 22. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट फॅक्टर कशाचे पाडायचे आहे, 2295चे 2295चे फॅक्टर पाडायचे आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, 2295चे पहिले फॅक्टर पाडून घेऊया. हा तुमचा 2295, अशा पद्धतीने फॅक्टर पाडायचे म्हणजे सोपं जाईल बरं का. आता सगळ्यात शेवटी काय आहे तुमचा 5. मग तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर द 5 माहिती, ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि 5 असतो त्याला 5 ने भाग देत असतो, म्हणून आपण याला डायरेक्टली 5 ने भाग देऊ शकतो. 5च्या टेबलमध्ये 20 पेक्षा छोटी संख्या 5 1 जा 5, 5 4 जा 20, म्हणजे या 20 मधून जर तुम्ही 20 मायनस केले, 22 मधून 20 मायनस केले की इथे 2 उरताय. तुम्हाला असं जर जमत नसेल, काही विद्यार्थ्यांना अडचण येत असेल, काही विद्यार्थ्यांना अडचण येत असेल तर तुम्ही असं करा ना, 2295 / 5 करा. 5 4 जा 20, उरले तुमचे 2, 29, परत 5 5 जा 25, 5 6 जातात, 5 5 जा 25. ठीक आहे, 5 5 जा 25, 9 मधून 5 गेले, परत 4 उरले, आणि 5 9 जा 45. म्हणजे इथे 459 आलेलं आहे. आता याला कशाने भाग द्यायचा रे, मोठा प्रश्न आहे की नाही. मग आता काय करा, तुम्हाला एक आयडिया सांगितली 3ची, ज्याला कशानेच भाग जात नाही त्याला काय करायचं, तुम्ही 3 ने भाग देऊन बघायचा. 3 ने म्हणजे काय करायचं, 3 ने भाग द्यायचा म्हणजे डायरेक्ट 3 ने भाग नाही द्यायचा, पहिले त्या संख्यांची बेरीज करा. ती जर 3च्या टेबलमध्ये येत असेल, 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरायची आहे. तुम्हाला कुठलंही अवघड उदाहरण येऊ द्या, 3ची टेस्ट ही वापरायचीच आहे. बघा आता 4, या तिघांची बेरीज करूया. 3ची डिव्हिजिबिलिटी 4 + 5 9, 9 + 9 18. 18 आता है क्या 3 के टेबल मध्ये, येस डेफिनेटली 18 आता है 3 के टेबल मध्ये, म्हणून आपण काय करू, याला 3 ने भाग देणार आहोत. सो 3, परत इथे तुम्हाला जर भाग द्यायला अडचण येत असेल तर अशा पद्धतीने काय करा तुम्ही, 4 5 9 / 3, 3 1 जा 3, 3 5 जा 15, झालं, आणि 3 3 जा 9, 153. किती आले तुमचे 153. आता काय 153 किसके टेबल में है, आला की नाही प्रश्न. परत तुम्हाला काय सांगितलं, जर तुम्हाला सुचत नाही की काय करायचंय तर त्याची बेरीज करून बघा ना, तुम्ही सरळ बेरीज करून बघा, या तिघांची बेरीज करा बघा. 5 + 3 8, 8 + 1 9, 9 आता है की 3 के टेबल में, 9 येतो का 3च्या पाड्यात, येतो ना, म्हणून याला पण आपण काय करू शकतो, 3 ने भाग देऊ शकतो. परत आपण इकडे 3 ने भाग देऊया. 3 1 जा 3, 5 जा 15, आणि इथे 3 ॲज इट इज, 3 1 जा 3. ओके, सो परत तुमचे 51 आलेले आहे. आता 51 कोणत्या टेबलमध्ये येणार, परत 5 आणि 7ची बेरीज करा. 5 + 1 6, 6 परत येतं 3च्या टेबलमध्ये, परत आपण 3 नेच भाग देणार आहोत. सो इथे 51ला परत मी 3 ने भाग देते. 3 1 जा 3, आणि 3 7 जा 21. ओके, 3 7 जा
सॉरी किती आलेले 17 आले ना, इथे 17 आलेलं आहे 17 आणि 17 तर प्राईम नंबर आहे. 17 कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही, 17 फक्त 17च्या टेबलमध्ये येतो. आता मी हे फॅक्टर्स पाडलेले आहे, पण आता हे फॅक्टर्स आपल्याला एक्झॅक्टली रिअरेंज करावे लागणार आहे. रिअरेंज करणं म्हणजे काय तुम्हाला समजावून सांगते. आपल्याला अशी घ्यायचं आहे की मल्टिप्लिकेशन 4, 5, 9 ऑलरेडी येणार आहे. तुम्ही 17 इंटू ह्या सगळ्यांचं मल्टिप्लाय केलं तर आन्सर तुमचं 17 इंटू 3, 3 जा 9, 9 3 जा 27, 27 5 जा केलं की येणारच आहे. किंवा या तिघांचा गुणाकार केला आणि या दोघांचा गुणाकार केला तरी येणार आहे. पण आपल्याला ऍडिशन किती आली पाहिजे +6, म्हणजे आपलं टार्गेट काय आहे, त्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे तुमची +6 आली पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे. मग आपण ट्राय करूया, एक एक इथे काय करूया, अशा पद्धतीने ट्राय करूया. समजा आता मी काय घेतलं, हे दोघं घेतले, ट्राय करते बघा. हे दोघं घेतले 17 3 जा 17 3 जा बघा, 17 3 जा 21, 3 1 जा 3, 3 + 2 5, 51. म्हणजे मी जर इथे 51चं मल्टिप्लाय केलं आणि हे तिघांचं 3 3 जा 9, 9 5 जा 45, 45 येस 51 आणि 45 या तिघांचा गुणाकार, ह्या 51 आणि 45चं जर मल्टिप्लाय केलं, याच्यापैकी एखाद्याला जर मायनस साइन केलं तर तो किती येतोय तुमचा 2295 येतोय. एक्झॅक्टली येणारच आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय पाहिजे +6. मग आता +6 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या 51ला जर आपण प्लस साइन घेतलं आणि -45 केलं, -45 केलं 6 येतंय का बघा, 51 45 5 इथे तुमचा 11 होईल आणि इथे तुमचा 4 होईल. 5 6 7 8 9 10 and 11 6 झाले आणि इथे 0 बरोबर येतो एक्झॅक्टली. म्हणजे फॅक्टर्स आपल्याला इथे मिळाले. फॅक्टर्स कसे मिळाले, अशा पद्धतीने फॅक्टर्स काढून आलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही फॅक्टरायझेशन मेथड जमत नाही, पण ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला हे आलंच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जर आपण या 51ला प्लस साइन दिलं, याला मायनस साइन केलं तर आपल्याला +6 हे आन्सर मिळतं आहे. आणि 51ला प्लस साइन दिलं आणि -45 यांचा गुणाकार केला तर आपल्याला आन्सर काय मिळतंय तुमचं -2295 हे आन्सर सुद्धा आपल्याला इथे मिळत आहे. म्हणजे आपल्याला याचे फॅक्टर्स हे आता इथे मिळालेले आहे. फॅक्टर काय मिळाले, +51 आणि -45 हे फॅक्टर इथे मिळालेले आहे. हे सगळं रफ वर्क तुम्ही करायचं आहे. हे रफ वर्क केल्याशिवाय तुम्हाला आन्सर हे मिळणार नाही, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. चला आता आपण काय करूया, फॅक्टरायझेशन मेथडने हे सॉल्व्ह करूया. ठीक आहे. सो 5x² + 6x गायब करा, त्याच्याऐवजी 51x - 45x फॅक्टर्स मिळाले ना, पाहिजे तर इथे लिहून घ्या. याचे फॅक्टर्स हे मिळाले. -459 = 0. आता इथे आपण 2 2 चे काय करत असतो, ग्रुपिंग करत असतो आणि कॉमन काढत असतो. आता हे बघा 5 ने 51ला तर काही भाग जात नाही, म्हणून x इथे पण इथे x, फक्त इथे xच कॉमन येणार आहे. इथं काय उरला तुमचा 5x उरला +51 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा -45 आपण काय करूया, कॉमन काढूया. आता इथे कसं कॉमन काढायचं हा मोठा प्रश्न आहे. 45 तर येणार नाही हा कॉमन. आपल्याला जर राईट आन्सर पाहिजे असेल तर काहीतरी ट्रिक ही करावी लागणार आहे. मग 45 आणि 459 हे कोणत्या टेबलमध्ये आहे, 4 + 5 केलं तर 9 येतं, म्हणजे 3 ने याला पण भाग जाऊ शकतो. आणि 4 + 5 9, 9 + 9 18, म्हणजे याची बेरीज 18 येते, याची बेरीज किती येते तुमची 9 येते. म्हणजे दोघंही 3च्या टेबलमध्ये आहे. म्हणजे 3 तर चालणार नाहीये. मग 3 पेक्षा मोठी संख्या जर आपण 9 ने 3 तर चालणारच आहे, पण 3 जर काढलं तर इकडे हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट सेम येणार नाही. मग आपण 3 पेक्षा मोठी संख्या घेऊया. मग 3ची जशी टेस्ट आहे तशीच 9ची टेस्ट आहे, की जर संख्येची बेरीज केली ती जर 9च्या टेबलमध्ये आली तर ती 9ची टेस्ट असते. 4 + 5 9 येतो 9च्या टेबलमध्ये. 4 + 5 + 9 म्हणजे 18 पण येतो 9च्या टेबलमध्ये. दोन्हीची बेरीज 9 आणि 18 येते आणि दोघं पण 9च्या टेबलमध्ये येतात, म्हणजे 9 हा इथे कॉमन हा काढू शकतो. सो इथे निघालेला आहे 9. 9 कॉमन निघाल्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असल्यामुळे ब्रॅकेट मधले चिन्ह बदलणार आहेत. सो 9 5 45. सो 5 हा x ॲज इट इज, हे मायनस चिन्ह होतं हे प्लस झालं, कारण ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे, मायनस चिन्ह आहे. आणि 459 9च्या टेबलमध्ये 459 किती नंबरला येतं, 9 5 45 आणि 9 1 9 म्हणजे 51 नंबरला येतो आहे. 51 नंबरला = 0. येस, वी आर ऑन द राईट ट्रॅक. बघा दोन्ही ब्रॅकेट काय आले आपले, सेम आलेले आहे. आपले दोनही ब्रॅकेट काय आले इथे, सेम आलेले आहे, सेम आलेले
आहे, म्हणजेच आपला आन्सर काय आहे, जवळजवळ बरोबरच आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, हे दोघंच सेम सेम आहे ना, याला एका ब्रॅकेटमध्ये टाकूया. काय आलं, 5x प्लस 51 अँड x मायनस 9 इज इक्वल टू 0. आणि मग सेपरेट करायचे आणि आन्सर काढायचं माहिती तुम्हाला. सो आता सेपरेट करूया. देअरफॉर 5x प्लस 51 इज इक्वल टू 0 और x मायनस 9 इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग आता आपण हे सॉल्व्ह करूया. देअरफॉर 5x इज इक्वल टू, हा प्लस 51 इकडे जाताना काय होईल, तो मायनस 51. काय होणार आहे, मायनस 51. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार आहे तुमचा, हा मल्टिप्लाय बाय 5 आहे, इकडे जाताना डिवाइड बाय 5. पण मायनस 51 अपॉन 5 इट इज नॉट नॅचरल नंबर. नॅचरल नंबर निगेटिव्ह नसतो. नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 इन्फिनिटी पर्यंत असतात, म्हणजे हा नॉट ऍक्सेप्टेबल असणार आहे, हे तर तुम्हाला कन्फर्म झालं. त्यानंतर इथे बघा, x इज इक्वल टू हा मायनस 9 इकडे जाताना प्लस 9. देअरफॉर x इज इक्वल टू 9. 9 ही व्हॅल्यू काय आहे, ऍक्सेप्टेबल आहे. मग तुम्ही इथे एक सेंटेन्स लिहायचं आहे. देअरफॉर मायनस 51 अपॉन 5 is not acceptable. Why it is not acceptable? Because it is not natural number. It is not natural number. हा natural number नाहीये, म्हणून आम्ही हे उत्तर लिहू शकत नाहीये. It is not natural number. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं, x कशासाठी मांडला होता रे, x कशासाठी मांडला होता सांगा पटकन. x हा मांडला होता आपण डिवायझर साठी. डिवायझर आपल्याला x ची व्हॅल्यू 9 ही इथे मिळालेली आहे. देअरफॉर द डिवायझर इज इक्वल टू काय आलेलं आहे, डिवायझर इज इक्वल टू 9 आलेला आहे. हे फर्स्ट आन्सर मिळालेलं आहे तुम्हाला. आणि दुसरं जे आहे हे फर्स्ट आन्सर आहे, आणि सेकंड आन्सर तुम्हाला इथे मिळालेला आहे. सेकंड काय, व्हॉट इज द क्वेश्चन पण आपण काढायचं आहे. क्वेश्चन काय मिळालेलं आहे, क्वेश्चन आपण काय केलंय, फॉर्म्युला अशा पद्धतीने त्याची एक आपण त्यांनी ट्रिकी वेने सांगितलंय. 5x प्लस 6 याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करा. या x ची व्हॅल्यू फक्त 9 करा. सो 5 इंटू 9 प्लस 6. काय केलं, इथे फक्त ह्या x ची व्हॅल्यू मी पुट केली. सो 5 9 जा किती आले तुमचे 45 प्लस 6 किती आले तुमचे 51. सो क्वेश्चन पण आपल्याला इथे मिळालेला आहे. क्वेश्चन काय मिळालं बाळांनो, इथे क्वेश्चन मिळालेला आहे 51. काय मिळाला, क्वेश्चन मिळालेला आहे 51. सो अशा पद्धतीने खूप इझिली आपण हे काय केलं आहे, सॉल्व्ह केलेलं आहे. सगळ्यात पहिले ह्या एक्झाम्पलमध्ये डिवायझर आहे तो x मानलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन त्यांनी नुसार मोर दॅन 6 दॅन 5 टाइम्स ऑफ डिवायझर म्हणून हे बनवून घेतलं. मग एक फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला सगळ्यांनी व्यवस्थित छानपैकी लक्षात ठेवायचा. डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर. मग त्याच्यात किमती टाकल्या, त्याच्यानंतर मी ते रिअरेंज केलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम केलं. आता इथून पुढे खूप महत्वाचं काम आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम केल्यानंतर याचं आणि याचं मल्टिप्लाय करून 2 2 4 5 हे आलं होतं. तेवढा गुणाकार येण्यासाठी मी काय केलं, फॅक्टरायझेशन मेथडने, लॅडर मेथडने, शिडी पद्धतीने त्याचे अवयव पाडले आणि 51 आणि मायनस 45 हे त्याचे फॅक्टर्स मिळवलेले आहे. फॅक्टर्स मिळवल्यानंतर ते इथे लिहिले आणि अशा पद्धतीने आपली जी फॅक्टरायझेशन मेथड आहे ती वापरून दोन्ही ब्रॅकेट आपले सेम आलं की आपला आन्सर आपण बरोबर आहे असं आपल्याला कळतं. मग ऑर केलं, हे मायनस आहे, मायनस इज नॉट ऍक्सेप्टेबल बिकॉज इट इज नॉट नॅचरल नंबर. आणि x इज इक्वल टू 9, डिवायझर आपला 9 आलेला आहे आणि क्वेश्चन मध्ये आपण किंमत टाकली तर आलेला आहे 51. सो अशा पद्धतीने इथे आन्सर आपल्याला मिळालेला आहे. आता आपला आन्सर बरोबर आहे की नाही हे आपण टॅली पण करू शकतात. तुम्ही स्वतः टॅली करा. डिव्हिडंड किती आहे तुमचा, डिव्हिडंड किती आहे, कुठेतरी आपण टॅली करून बघूया. डिव्हिडंड आहे तुमचा किती रे, 460 हा डिव्हिडंड आहे. डिवायझर किती आलेला आहे, डिवायझरच आपण x मांडला होता ना, डिवायझर आपला 9 आलेला आहे. इंटू क्वेश्चन किती आलेला आहे, क्वेश्चन किती आलेला आहे 51 आलेला आहे. आणि प्लस रिमाइंडर काय आहे 1. मग यांचा आन्सर 9 इंटू 51 प्लस 1 हे 460 येतं की नाही बघूया आपण. इथे आपण कुठेतरी करून बघूया. इथे करते बघा, इथे करून बघते मी. 51 इंटू 9, 9 1 जा 9, 9 5 जा 45, 459 आलं. आणि त्याच्यामध्ये 1 रिमाइंडर मिळवला. 9 प्लस 1 10, 5 प्लस 1 6 आलं की नाही, 460 आलं की नाही बघा, 460. म्हणजे आपला आन्सर सुद्धा काय आलेला आहे इथे बरोबर आलेलं आहे. आर आन्सर इज राईट, 460. 460 इज इक्वल टू 460. सो अशा पद्धतीने आपण टॅली सुद्धा करून बघितलं आहे. खूप छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पेपरला खूप जास्त वेळा विचारलेला हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि सिंपल होता एकदम क्वेश्चन. आता जाणार आहोत आपण आपल्या लास्टच्या क्वेश्चन कडे. स्टुडंट, दिस इज आवर लास्ट एक्झाम्पल. हे आहे आपलं लास्ट एक्झाम्पल. सगळ्यात पहिले हे
एक्झाम्पल जे आहे ना ते तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आपण पण ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये सॉल्व्ह करणार आहोत, पण महत्वाचं 4 ते 5 मार्काला बोर्डाच्या पेपरला तुम्हाला हे एक्झाम्पल येऊ शकतो या पद्धतीने. तर सगळ्यात महत्वाचं बघा, इन द ऍडजॉइनिंग फिगर ABCD इज अ ट्रॅपिझियम. आता ट्रॅपिझियम म्हणजे काय, हा असतो तुमचा ट्रॅपिझियम की ज्याच्यामध्ये काय असते, वन साइड इज पॅरलल. ही जी एक साइड असते ती काय असते तुमची पॅरलल असते, त्याला आपण ट्रॅपिझियम म्हणतो. मग आता याच्यामध्ये कुठली पॅरलल साइड आहे, AB आणि DC काय आहेत एकमेकींना पॅरलल. ट्रॅपिझियम म्हणजे अशी फिगर किंवा असा क्वाड्रिलॅटरल की ज्याच्यामध्ये वन पेअर काय असते तुमची पॅरलल असते. सो AB अँड CD आर पॅरलल. बघा AB आणि CD काय दिलेला आहे, हा तुमचा AB, ही C आणि D. इथे AB इज पॅरलल टू CD तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला आहे अँड इट्स एरिया इज 33 सेंटीमीटर. याचा जो एरिया आहे, हा जो पूर्ण ट्रॅपिझियम आहे, या ट्रॅपिझियमचा जो पूर्ण एरिया आहे तो किती दिलेला आहे तुमचा 33 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. पुढे फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर द लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ ABCD फिल द एम्प्टी बॉक्सेस. आता या ट्रॅपिझियम मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट असते की त्याच्यामध्ये हाईट असते. काय असते, ही हाईट दिलेली आहे AM, काय दिलेली आहे हाईट. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांनी रेडीमेड दिलेले आहे की DC ची व्हॅल्यू 2x+1 आहे, त्यानंतर तुमची BC ची व्हॅल्यू x-2 आहे, त्यानंतर AB तुमचा x आहे, तुमची जी हाईट आहे AM जी घेतलेली आहे ती x-4 आहे. आणि याच्यावरून फक्त काय करायचंय तुम्हाला, या ट्रॅपिझियमचा एरिया फाइंड करायचा आहे. मग आता याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तुम्ही एकदम नक्की लक्षात ठेवायचा, कारण जर ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये जर हा क्वेश्चन आला नाही तर तुम्ही लक्षात ठेवायचा आहे एरिया ऑफ ट्रॅपिझियम. सो एरिया ऑफ ट्रॅपिझियम काय लक्षात ठेवायचा, एरिया ऑफ ट्रॅपिझियम चा एक फॉर्म्युला आहे, तो तुम्ही कुठेतरी लिहून घ्या, इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड. सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड, पॅरलल ज्या साइड आहे त्यांची सम घेणार आहोत आणि इंटू हाईट, इंटू काय घेणार आहोत आपण, आपली हाईट घेणार आहे. मग आता 1/2 तर तुमच्या लक्षात आलं, इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड. पॅरलल साइड म्हणजे कुठली घेणार तुम्ही, AB प्लस BC ही घेणार आहोत. आणि हाईट काय आहे तुमची, हाईट तुमची AM घेणार आहोत. आणि याच्यामध्ये फक्त काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. AB ची व्हॅल्यू काय आहे, इथे AB ची व्हॅल्यू आपण x पुट करणार. BC ची व्हॅल्यू काय आहे, BC ची व्हॅल्यू बघा बरं x-2 पुट करणार आहोत आपण इथे BC ची व्हॅल्यू. आणि AM ची व्हॅल्यू काय आहे, AM ची व्हॅल्यू x-4 पुट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन छानपैकी इथे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, एवढंच आहे. आता आपण ते ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करूया. त्याच्यानंतर जिथे गरज पडेल तिथे तुम्हाला काय करेल, मी परत सॉल्व्ह पण करून दाखवेल त्याचं कॅल्क्युलेशन. हे बघा, हा आपला पूर्ण प्रॅक्टिस सेट 2.6 होता. फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्याच्यानंतर हे 4th, 5th, 6th, 7th, 8th आणि हे 9, 4, 60 डिवाइड, हे सुद्धा एक्झाम्पल झालं. आणि लास्टचं आपलं हे जे एक्झाम्पल आहे, हे आपण 10 नंबरचं एक्झाम्पल मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. हे 10 नंबरचं एक्झाम्पल आहे, पण ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचंय कशाच्या फॉर्म मध्ये, ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये हे आपल्याला एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सॉल्व्ह करायचं आहे. सो दिस इज आवर एक्झाम्पल. हे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. वरती ABCD काय आहे तुमचा ट्रॅपिझियम. पाहिजे तर मी इथे डायग्राम परत एकदा काढून घेते. सो स्टुडंट, अशा पद्धतीने ही डायग्राम पण दिलेली आहे, मी डायग्राम पण काढून घेतलेली आहे. आता फक्त ही डायग्राम बघून आपल्याला इथे हे बॉक्सेस जे आहे ते फिल करायचे आहे. सो ABCD इज अ ट्रॅपिझियम अँड AB इज पॅरलल टू DC. हे तर आहे माहिती तुम्हाला. सो ABCDचा आपण एरिया फाइंड करण्यासाठी तुम्हाला सांगितलं फॉर्म्युला 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलल साइड इंटू हाईट, इंटू हाईट. मग हाईट काय आहे तुमची, जी परपेंडिक्युलर असते ही काय असते तुमची नेहमी हाईट असते. सो इथे काय घेणार तुम्ही, AM. हे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे व्हॅल्यू पुट करायची आहे. सो त्याचा पूर्ण जो ट्रॅपिझियम आहे त्याचा एरिया किती दिलेला आहे तुम्हाला, 33 दिलेला आहे. त्यानंतर 1/2 इंटू AB ची व्हॅल्यू. बघा, AB ची व्हॅल्यू काय घेतली त्यांनी, AB ची व्हॅल्यू x घेतली म्हणून ती व्हॅल्यू x इथे पुट केली. प्लस साइन इथे होतं म्हणून इथे काय केलं त्यांनी, प्लस साइन घेतलं. त्यानंतर CD ची व्हॅल्यू, CD ची व्हॅल्यू काय होती बघा, CD कुठे आहे, CD 2x+1 सेंटीमीटर ही व्हॅल्यू होती, ती पण व्हॅल्यू त्यांनी इथे पुट केली. इंटू हाईट, हाईट काय घ्यायची आपल्याला, हाईट आहे तुमची x-4. सो आपण इथे काय घेणार आहोत, x-4 घेणार आहोत. मग आता आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. आता हे सॉल्व्ह कसं करणार समजून घ्या. इथे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते हे कसं आलं. ठीक आहे. सो 33 इज इक्वल टू 1/2 इथे x प्लस 2x+1 आणि इंटू x-4. ठीक आहे. मग आता हा 2 जो आहे इकडे मल्टिप्लायला होता, डिवाइडला होता, इकडे जाताना मल्टिप्लाय.
सो 33 इंटू 2 झाले इकडे. त्याच्यानंतर आपण जर हा ब्रॅकेट काढून टाक म्हणजे हे काढलं तर याचं लाईक टर्मचं काय इथे काय असतो 1 असतो. सो 2 + 1 किती झाले 3x + 1 आणि इंटू x - 4 x - 4. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. मग सो 33 इंटू 2 किती आलं तुमचं इथे 66 हे येणार आहे. किती येणार आहे 66. म्हणजे आपल्याला हे मिळालं इथे 66 आले. 3x + 1 हा पहिला ब्रॅकेट मिळाला. दुसरा ब्रॅकेट मिळालेला आहे x - 4. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय मिळणार आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे. काय मिळणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फ्रेम करणार बघा. या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला आपल्याला इथे मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग कसं मल्टिप्लाय करायचं ते पण सिंपल आहे. पहिले 3x ने पहिले या x - 4 ला मी मल्टिप्लाय करून घेते. काय केलं या 3x ने पूर्ण याला मल्टिप्लाय करते. त्यानंतर +1 ने परत x - 4 ला काय करते मल्टिप्लाय करून घेते. म्हणजे काय होते आपल्याला ब्रॅकेट पण सॉल्व्ह होईल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हे पण मिळणार आहे. सो इथे काय होईल बघा तुमचं 3 × x काय होईल इथे 3x² होणार आहे. मायनस साइन ॲज इट इज 3 4 जा 12x आणि त्याला x जोडला 12x. नंतर प्लस साइन ॲज इट इज 1 × x काय झाले तुमचे x झालं. 1 × 4 काय झाले तुमचे -4 आणि इकडे काय आले तुमचे हे 66. आता आपण याला रिअरेंज करूया आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करूया. सो इथे -12 आणि प्लस इथे काहीच नाही म्हणजे काय असतो बाळांनो इथे 1 असतो. सो -12 मधून +1 गेला किती उरले तुमचे -11. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फ्रेम होईल 3x² याच्यातून 1 गेला म्हणजे हा -11x येणार आहे. त्याच्यानंतर हा -4 ॲज इट इज. त्याच्यानंतर हा +66 आहे. इकडे जाताना काय होईल तुमचा -66 आणि इज इक्वल टू 0 ज्यावेळेस आपण दाखवू त्यावेळेस तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते इथे फ्रेम होणार आहे. अजूनही आपलं झालेलं नाही. झाल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू इथे पुट करायची आहे. सो आता तुम्हाला सगळ्यांना माहिती लाईक टर्म्स प्लस मायनस बिकम प्लस होत असतो. सो 3x² -11x मायनस मायनस बिकम प्लस. सो 66 + 4 इज इक्वल टू किती झाले तुमचे 6 7 8 9 10 70 झाले. -70 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम. कळलं. अशा पद्धतीने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण इथे लिहिणार आहोत 3x². आता बघा इथे तुमचं जे साइन आहे आता त्यांनी इथे प्लस साइन दिलेला आहे पण साइनची गडबड होणार आहे. सो -11x आलेला आहे इथे. सो साइनच्या बाबतीत केअरफुल राहा. इथे जरी त्यांनी प्लस दिला पण आपलं काय आहे -11x आलेला आहे ते आपल्याला प्लस मायनस बिकम मायनसच करावं लागणार आहे आणि इथे -70 आलेला आहे. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. इथपर्यंत क्लिअर. आता आपल्याला काय करायचं त्याचे फॅक्टर्स पाडायचे. अशी संख्या शोधायची की जिचं मल्टिप्लिकेशन 70 × 3 आलं पाहिजे आणि त्याची ॲडिशन जी आहे ती -11 आली पाहिजे. सो आता हे इथपर्यंत बॉक्स फिल झालेलं आहे. हे कसं आलेलं आहे हे सगळं क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फ्रेम केलं सगळं डिटेलमध्ये तुम्हाला समजलं असेल. आता हे मी रफ करते आणि तुम्हाला पुढची जी स्टेप आहे ती डिटेलमध्ये इथे छानपैकी समजावून सांगते. मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे तुमचं प्लस मायनस बिकम मायनसच होणार आहे. म्हणजे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय होणार इथे 3x² -11x -70 इज इक्वल टू 0. मग -70 × 3 -70 × 3 किती झाले तुमचे 3 0 जा 0 7 3 जा 21 -210 210 गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज तुमची -11 आली पाहिजे. सांगा बरं असे फॅक्टर्स कुठले आहे. फॅक्टर तुमचे -210 मल्टिप्लिकेशन आला पाहिजे आणि ॲडिशन तुमची 11 आली पाहिजे. सो 21 × जर 10 केले तर मल्टिप्लिकेशन 210 येणार आहे आणि त्याच्यातून 21 मधून जर 10 मायनस केले 21 मधून जर 10 मायनस केले तर 11 पण मिळणार आहे. पण आपल्याला -11 पाहिजे. -11 पाहिजे म्हणजे याला मायनस साइन द्यावा लागेल. जर चुकून याला मायनस साइन दिलं तर तुमचं +11 होणार आहे. सो आपल्याला इथे फॅक्टर्स आपले मिळालेले आहे. फॅक्टर्स काय मिळाले आपल्याला फॅक्टर्स मिळालेले आहे -21x आणि +10x हे फॅक्टर्स इथे मिळालेले आहे. मग आता फॅक्टर्स मिळाल्यानंतर आपण काय करत असतो त्याच्यामध्ये स्प्लिटिंग करत असतो. बघा परत एकदा लिहून दाखवते 3x² -11x -70 इज इक्वल टू 0. आता ह्या -11x ऐवजी आपण काय करणार आहोत हे फॅक्टर्स टाकणार 3x² याला गायब करणार आपण -21x +10x -70 आहे ना रे हे -70 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर आपण 2 2 चे काय करतो ग्रुप करत असतो. सो आता इथे कॉमन काय येईल इथे x कॉमन येईल. 3 ने 21 ला भाग जातो का जातो म्हणजे 3 पण कॉमन येईल. सो 3x इथे कॉमन झाला. 3x कॉमन झाल्यानंतर इथे फक्त x उरला -3 हाऊ मेनी जा 21 3 7 जा
3 7 जा 21, सो x मायनस 7 आला. त्याच्यानंतर प्लस आता 10 ने 70 ला भाग जातो का, जातो ना, 10 7 जा 70, सो इथे 10 आला. त्याच्यानंतर x मायनस साइन ॲज इट इज, 10च्या पाड्यामध्ये 70 किती नंबरला, 7च्या आले की नाही. दोन्ही ब्रॅकेट सेम, दोन्ही ब्रॅकेट जर सेम येत असेल तर आपला आन्सर काय आहे, सेम, राईट आहे. वी आर ऑन द राईट ट्रॅक. ठीक आहे. आता आपण इथपर्यंत आलो तर बॉक्समध्ये काय कंडिशन आहे बघूया. सो त्यांनी डायरेक्टली कॉमन काढले ना, सो इथे 3x डायरेक्ट कॉमन काढलं, पुढची स्टेप घेतलेली आहे. 3x x मायनस 7 आणि इथे 10 कॉमन काढला, इथे पण x मायनस 7. मग इथे 3x प्लस 10 ला एका ब्रॅकेट इथे टाकलेला आहे आणि x मायनस 7 ला एका ब्रॅकेटमध्ये टाकलं. मग आता ऑर करून आपण काय करणार आहोत, काढणार आहोत. आता ऑर करून बघा, 3x प्लस 10 इज इक्वल टू 0 किंवा x मायनस 7 इज इक्वल टू 0. मग आता हे 0 केल्यानंतर x इज इक्वल टू हा 10 हा इकडे मल्टिप्लाय 3, इकडे जाताना डिवाइड 3. सो x ची व्हॅल्यू तुमची निगेटिव्ह आली -10/3 आणि इट इज नॉट ऍक्सेप्टेबल. हे ऍक्सेप्टेबल बट लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह, म्हणून ती ऍक्सेप्टेबल नाही, ते लिहून टाकायचं तुम्ही. आणि x मायनस 7 ची व्हॅल्यू, सो x इज इक्वल टू काय होणार आहे तुमचा -7, इकडे जाताना +7, सो x इज इक्वल टू 7. x ची व्हॅल्यू काय आली तुमची 7 आलेली आहे अशा पद्धतीने. सो x इज इक्वल टू 7 आणि मग मिळालेले आहे, आपण काय मांडलं होतं, x ची व्हॅल्यू 7 मिळाल्यानंतर आपल्याला आन्सर पण इथे मिळणार आहे. आपण काय करणार आहोत, ही x ची व्हॅल्यू या सगळ्यांमध्ये टाकल्यानंतर आपल्याला आन्सर हे मिळणार आहे. बघा AB मध्ये, CD मध्ये, AM मध्ये. मग आता AB बघा, ही x ची व्हॅल्यू आपण AB मध्ये टाकूया. AB काय दाखवलेला आहे तुमचा, AB x आलेला आहे. AB काय आला तुमचा x म्हणजे 7 सेंटीमीटर आली. ठीक आहे, पहिला आन्सर तर मिळालं इथे. त्यानंतर CD काय बघा तुमचा, CD बघा कुठे गेला, CD 2x प्लस 1 हा काय आहे तुमचा CD आहे. मग CD म्हणजे इथे 7 व्हॅल्यू टाकणार, 2 इंटू x म्हणजे 7 प्लस 1, 2 7 जा किती आले तुमचे, 2 7 जा 14 प्लस 1 म्हणजे किती आले तुमचे, इथे 15 आले. म्हणजे ही तुमची CD ची व्हॅल्यू पण मिळाली. CD ची व्हॅल्यू किती आली, CD ची व्हॅल्यू आली 15. CD ची व्हॅल्यू किती आली 15. त्यानंतर AD बघा, AD आणि BC हा काय, त्यांनी सेम दाखवले. दोघांच्या व्हॅल्यू काय आहे तिथे, सेम आहेत. मग आपण त्यात काढावं लागणार आहे ना, x मायनस 2 म्हणजे किती करायचे तुमचं, x म्हणजे 7, 7 मायनस 2 म्हणजे 5, म्हणजे ही पण 5 आली, ही पण काय आली तुमची 5 आली. किती आली तुमची 5 आली. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे आन्सर फायनली मिळालेला आहे. आणि हा प्रॅक्टिस सेट पण इथे संपलेला आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हे चॅप्टर पण आपलं इथे संपलेलं आहे फायनली. ठीक आहे. 2x म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे 2x प्लस 1, ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे. AB किती मिळाली, AB तुमची 7 मिळाली. त्याच्यानंतर CD किती मिळालं बघा, CD तुमची 15 मिळाली आणि ह्या दोघी 5 मिळालेल्या आहे. ठीक आहे, समजलं. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन हा लेसन खूप मोठा होता, पण 12 मार्क्ससाठी होता, पण तो आपला फायनली इथे संपलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला तो समजला असेल आणि छानपैकी त्याचे मार्क्स सुद्धा मिळतील. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह किंवा सायन्सच्या व्हिडिओसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.